2019ला शिंदेंना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती, मात्र महाविकास आघाडीमध्ये असताना एकनाथ शिंदे ज्युनियर होते, त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सक्रिय. सर्व नेत्यांची शिवसेना भवनामध्ये प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी होणार आढावा बैठक. नाराजांची बाजू समजून लवकरात लवकर संघटनात्मक बदल करण्याचा मानस. उद्धव ठाकरे देशमुख कुटुंबियांची भेट घेणार. शिवसेना या प्रकरणामध्ये लक्ष घालणार. संजय राऊतांची माहिती. धनंजय मुंडे हत्या प्रकरणामध्ये साक्षीदार तपासण्यास सुरुवात. बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेकडून केला तपासाला सुरुवात. 15 महिन्यापूर्वीच हत्येचा तपास पहिल्यापासून करण्यासाठी पथक हे परळीमध्ये दाखल. सुरेश धस यांना त्यांचे बॉस बावनकुळे आणि फडणवीसांनी ट्रॅप केलं का? धस धनंजय मुंडे यांच्या भेटीवरती संजय राऊतांचा सवाल. ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला म्हणून बाहेर पडण्याची हिंमत आहे का? राऊतांचा धसांना सवाल. सुरेश धस जर आपल्याच अध्यक्षांच्या माहितीवरती आक्षेप घेत आहेत तर मग ते कोणाच्या इशाऱ्यावरती बोलतायत? विजय वडेट्टीवार यांच्याकडून सवाल उपस्थित. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चेच्या आधी येणारे विषय हे आधीच लीक करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची तंबी. बैठकीच्या आधी विषय लीक करू नका. मुख्यमंत्र्यांकडून तीव्र शब्दात संताप व्यक्त. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लीक व्हायचा. आताही तेच होतंय, कारण इकडचेच फितूर आहेत तर तिकडे आले. राऊतांची टोलेबाजी. फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये फितूर. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अजेंडा लीकवरती वडेट्टीवारांची टीका. तर फडणवीसांना हवा असल्यास फितूर कोण, त्यांची नावं देऊ. वडेट्टीवारांची टोलेबाजी. नवी मुंबईमधील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या 32 माजी नगरसेवकांची भाजपमध्ये घर वापसी. त्यामुळे आता विधानसभेच्या वेळी शरद पवार गटात गेलेले संदीप नाईकही भाजपमध्ये परतणार का, याकडे लक्ष. कल्याण डोंबिवलीमधील बेकायदा इमारती पाडण्याचा उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याच्या तयारी. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरवरती कठोर कारवाईच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. तोडक कारवाईच्या भीतीनं कल्याण डोंबिवलीमध्ये 58 इमारतींमधले नागरिक भयभीत. महानगरपालिका कार्यालयाच्या समोर केली गर्दी. इंडियाज गॉट लेटेड या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सायबर विभागानं राखी सावंत, समय रैनासह 57 जणांच्या चौकशीसाठी बजावले समन्स. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 5 जणांचे जबाब नोंदवले. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणामध्ये आरोपी हितेश मेहताची POW लाय डिटेक्टर चाचणी करणार. मराठा आरक्षणाचा प्रश्न संपूर्ण निकाली निघेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. लातूरच्या मुरुडमध्ये बोलताना मनोज जरांगे यांची मराठा बांधवांना ग्वाही. प्रयागराजमधील कुंभमेळा हा नियोजनाचा नाशिकच्या पथकाकडून अभ्यास. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास दौरा. दिल्लीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विशेष लक्ष. साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातील 3 वरिष्ठ अधिकारी दिल्लीमध्ये तळ ठोकून. राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांना वाहिली श्रद्धांजली. शिवरायांची 395वी जयंती असताना एक्सपोस्टवरून शिवरायांना वाहिली श्रद्धांजली. छावा सिनेमा मराठीमध्ये डब करावा. मंत्री उदय सामंत यांची दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याकडे विनंती. सामंतांची विनंती उतेकरांनी केली मान्य. धाराशिवमधील कळंब इथे भगवा ध्वज फडकवत मनोज जरांगेंकडून शिवजयंतीला सुरुवात. छावा चित्रपट टॅक्स फ्री करावा. मनोज जरांगे यांची मागणी. शिवजयंतीच्या मुहूर्तावरती छावा सिनेमा टॅक्स फ्री करा. शिवसेनेच्या राहुल कनाल यांची मागणी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज सोलापूरच्या दौऱ्यावर. सरनाईक बस आगाराला भेट देऊन पाहणी करणार. सरनाईक हे सोलापूर ते धाराशिव एसटी बसनं प्रवास करणार, अशी ही माहिती. जिनिंगमध्ये कापसावरती पाणी मारतानाचा व्हिडिओ काढल्यानं एकाला मारहाण. यवतमाळमधील प्रकार. जिनिंग मालकाच्या विरोधात रोष व्यक्त. राळेगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल.
भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गाच्या लगत परफ्यूमच्या गोदामाला भीषण आग। इवई गावच्या हद्दीमधील घटना। आगीमध्ये गोदाम जळून खाक। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट। धुळ्यामध्ये सोनगीर दोंडाई मार्गावरती ट्रॅव्हल्स गाडीला आग। संपूर्ण ट्रॅव्हल्स आगीमध्ये जळून खाक। सुदैवानं जीवितहानी नाही। मुंबई गोवा महामार्गावरती भोसते घाटामध्ये संरक्षक भिंत कोसळली। वारंवार होणाऱ्या अपघातांचा संरक्षक भिंतीवरती परिणाम। झारखंडमध्ये झालेल्या श्वान स्पर्धेमध्ये सातारा पोलीस दलातील सूर्या श्वानाला गोल्ड मेडल। सातारा पोलीस दलानं काढली सूर्या श्वानाची मिरवणूक। कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावरती वाघबीळ घाटामध्ये बिबट्याच्या बछड्याचं दर्शन। वाहन चालकाकडून बिबट्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद। बीडच्या उमरीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार। राज्यभरातून 109 बैलगाडा मालकांची हजेरी। विजेत्याला रोख रकमेचं बक्षीस। पावसाळ्यापूर्वी कामांची अंमलबजावणी करा। महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश। रेल्वे रुळांवरती पाणी तुंबून उपनगरी रेल्वे सेवा ठप्प होणार नाही याची काळजी घ्या। प्रशासनाच्या सूचना। नंदुरबारमध्ये रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत मंजूर विहिरींपैकी 6000 विहिरींच्या कामांना अजूनही सुरुवात नाही। मजूर मिळत नसल्यानं विहिरींच्या कामांना दिरंगाई। वाशिममध्ये कारंजा येथे पोलिसांमुळे गोवंश तस्करीचा पर्दाफाश। पोलिसांकडून 27 बैलांना जीवदान। 4 बैलांचा मृत्यू। धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची सोलापूरमध्ये पालिका आयुक्तपदी बदली। महाराष्ट्र सरकारकडून आदेश जारी। शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आज प्रयागराजला जाणार। महाकुंभमेळ्यामध्ये होणार सहभागी। नवी दिल्लीमध्ये आज भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक। दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला जाणार असल्याची माहिती। देशाचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून मी ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला। त्यांच्या 4 वर्षांच्या कार्यकाळामध्ये 20 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशांमध्ये होणार निवडणूक। रेल्वे स्टेशनवरती थुंकल्यास बसणार 500 रुपयांचा दंड। बेशिस्त प्रवाशांना ताळ्यावरती आणण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाचं मोठं पाऊल। युद्धग्रस्त कुर्स्क प्रदेशामधील लोकांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याकडून आर्थिक मदतीची घोषणा। युक्रेन हल्ल्यामुळे बाधित झालेल्यांना मिळणार आर्थिक मदत। अमेरिकेच्या पूर्व भागामध्ये पावसाचा हाहाकार। पुरामुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू। अनेक ठिकाणी रहिवासी भाग पाहण्यासाठी केंडकी भागामध्ये सर्वाधिक नुकसान। सलग 5व्या दिवशी सुद्धा छावा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरती घोडदौड सुरूच। आतापर्यंत 171 कोटींचा गल्ला। आजपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात। पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये होणार पहिली लढत। आणि आता शिवजयंतीच्या बातम्यांचा वेगवान आढावा पाहूयात। किल्ले शिवनेरीवरती शासकीय शिवजन्मोत्सव सोहळा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्री आशिष शेलार यांच्यासह हजारो शिवभक्तांची या सोहळ्याला उपस्थिती। किल्ले शिवनेरीवरती साहसी खेळांची प्रात्यक्षिकं। तलवार दांडपट्ट्यासह साहसी खेळांनी वेधलं सगळ्यांचं लक्ष। मर्दानी खेळांसह लेझिम, दांडपट्टा चालवत चिमुकल्यांनी सादर केला कला। किल्ले शिवनेरीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनीही जोजवला पाळणा। किल्ले शिवनेरीवरती पोलिसांकडून शिवरायांना सलामी। बँड पथकाचीही शिवरायांना मानवंदना। किल्ले शिवनेरी जन्मोत्सव समितीकडून मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा पगडी घालून आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन सन्मान। प्रत्येकानं शिवरायांचे विचार
अंगीकारायला हवेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन. महाराजांच्या विचारांवरती काम करण्याचीही निर्धार केला व्यक्त अजितदादांनी. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मंत्री मंगल प्रभात लोढा हे सुद्धा उपस्थित. पुण्यामध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं पदयात्रेचं आयोजन. जय शिवाजी जय भारत पदयात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सुरुवात. पुण्यातल्या COEP कॉलेजच्या मैदानावरून फर्ग्युसन कॉलेजपर्यंत पदयात्रा. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती शिवरायांच्या पुतळ्याची नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी. मंत्री निलेश राणे त्यासोबतच नितेश राणे त्यासोबत दीपक केसरकर, आमदार कालिदास कोळंबकर यांच्या उपस्थितीमध्ये झालं भूमिपूजन. सिंधुदुर्गामध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक शेकडो शिवभक्तांसोबत महाराजांच्या समोर नतमस्तक. नाईकांनी दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा. नाशिक जिल्ह्यामधील खासदारांचं संसद परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन. मनोहर जोशी यांनी सुरू केलेली परंपरा कायम ठेवत केलं अभिवादन. कोल्हापूरमधील नर्सरी बागेमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहामध्ये संपन्न. शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न. नाशिकमध्ये शिवरायांच्या मंदिरामध्ये पहाटे शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक. मंदिराचं यंदा रौप्य महोत्सवी वर्ष. नाशिकच्या कारंजा परिसरातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते कालच अनावरण. आज मंत्री कोकाटेंकडून अभिवादन. शिवजयंतीच्या निमित्तानं अभिनेता विकी कौशल रायगडावरती. शिवजयंतीच्या निमित्तानं रायगडावरती शिवभक्तांचा उत्साह. सोलापुरात शिवजयंतीच्या निमित्तानं कलाकार विपुल मिरजकर यांनी शर्टच्या बटणाचा वापर करून साकारले छत्रपती शिवाजी महाराज. कला साकारण्यासाठी केला 21,000हून अधिक बटणांचा वापर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.